निष्ठा ठेवली तर समोरून दबाव टाकणाऱ्यांची लंका दहन झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाच अमोल कोल्हेंनी महायुतीला लगावलाय। हनुमान आणि प्रभू श्रीरामांचं उदाहरण देत कोल्हेंनी हा टोला लगावला। तेव्हा सांगितलं होतं रावणाने हनुमंतरायाला शेपटी पेटून देतो, आता सांगितलं जातं कारवाई करतो। तेव्हा हनुमंतरायाने रावणाची बाजू घेतली होती का? नाही। आता काय करतात? हा जो फरक आहे, कारण भक्ती कुणाची करावी, उपासना कुणाची करावी, कुणाच्या पायावर डोकं ठेवावं, तर हनुमंतरायाच्या पायावर डोकं का ठेवलं केलं, का ठेवतो, अजूनही ठेवतो, कारण हनुमंतरायांनी निष्ठा या गोष्टीचा अर्थ आणि रावणाच्या सभेमध्ये बंदिवान बनवलेला असताना शेपटी पेटून देतो म्हटल्यानंतर, शेपटी पेटल्यानंतर त्या शेपटीची मशाल करून रावणाची लंका जाळण्याची ताकद हनुमंतरायांनी दाखवली। आणि त्याच पद्धतीने जर निष्ठा ठेवली तर समोरून दबाव टाकणाऱ्यांची लंका ही दहन झाल्याशिवाय राहत नाही।